जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे आणि 60वा वर्धापन दिन आणि 60वा वर्धापन दिन हा हिरक महोत्सव असतो, हिरक महोत्सव असतो. म्हणून नेहमीप्रमाणे मी माझ्या भाषणाची सुरुवात केलेली असली तरी आज विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्यांना उद्देशून जमलेल्या माझ्या तर आहातच, पण मला दिलेल्या हिऱ्यापेक्षा मौल्यवान जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, कारण ही देणगी माझी वडिलोपार्जित आहे. त्याच्यामुळे कोणी मायकल लाल ही देणगी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आजचा वर्धापन दिन अनेकांना वाटलं असेल की दुःखी आणि कष्टाने खचून गेलेला शिवसैनिक इथे दिसेल, पण इकडे एक सुद्धा शिवसैनिक खचलेला नाही, उलटा पेटलेला आहे. आणि त्या कांबळेला कसा तुडवला पुढचं तुम्हाला माहिती आहे. कारण अनेक जण मला सांगतात की उद्धवजी आता तरी आदेश द्या. म्हटलं आदेश बाळासाहेब कधीच देऊन गेलेत. आज विशेषतः 4 खासदारांचा सत्कार तर केलाच, त्यांच्यासोबत आपले हक्काचे 20 आमदार आहेत. तुमच्यामध्ये बसलेले अनेक नगरसेवक आहेत आणि या चॅनलच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेना आणि बाळासाहेब प्रेमी हा कार्यक्रम बघतायत. तुमचा सत्कार कसा करायचा? माझा जीव ओवाळून टाकला तरी हा सत्कार पूर्ण मी करू शकत नाही. कारण संकटामागून संकट आली, येतील, पुढे येतील, पण संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी सुद्धा करणार नाही. ही 60 वर्ष ही काही साधी नव्हती. या 60 वर्षामध्ये ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, आज सुद्धा माझ्यासमोर अनेक जण बसलेत, तुरुंगवास भोगलेत, रक्ताचं पाणी केलंय. त्यातले काही जण आपल्यात आहेत, काही जण आपल्यात नाही आहेत. त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतोय. शिवसेना प्रमुखांसोबतची ती पहिली नेत्यांची फळी, ती त्यावेळेला जी सगळी होते, मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलोडे, किती नावं घ्यायची. या सगळ्यांनी जे जे काही त्यावेळेला कष्ट घेतले, ते कष्ट आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसत आहेत. संकट अनेक आली, हे काही संकट नाहीच आहे. मगाशी चंदन शिवे जे बोलले तेच माझं मत आहे की ज्या वेळेपासून आपण आपलं यश अपयश हे निवडणुकीच्या निकालाबरोबर तुलना करायला लागलो, तिकडे आपण फसलो. शिवसेना जे उत्तर